पहिलाच महायुतीचा संकल्प मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. मी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI आणि आमच्या घटक पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभार मानतो. कारण आज खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि आपण बघाल की संपूर्ण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मतदारांमध्ये पण उत्साह दिसून आहे आणि मतदारांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्रातल्या विकासाची कामं झाली ते देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची कामं झाली त्याच्यावर संपूर्ण विश्वास आहे आणि तो विश्वास ठेवूनच गेल्या 10 वर्षाची खासदार म्हणून पण माझी कारकीर्द आहे. याच्यावर लोकांनी विश्वास ठेवून मला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडून देण्याचा बहुमान मिळेल असा संपूर्ण विश्वास आहे आणि त्याकरता सर्व महायुतीचे पदाधिकारी आता उद्यापासूनच कार्यरत राहणार आहे. यापूर्वी पण याच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला 2दा बहुमान मिळाले. मायक्रो प्लॅनिंग वगैरे कसं केलेलं आहे? नाही, हा मायक्रो प्लॅनिंग जे आहे निवडणुकीचं या संदर्भात लवकरच पदाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका घेऊन त्या संदर्भातली रूपरेषा ठरवली आहे. नक्कीच एक घोषणा या ठिकाणी देण्यात आली धनुष्यबाण रामाचा आणि राहुल शेवाळे कामाचा. त्यामुळे ही टॅगलाईन नवीन सेट होते आता हो निश्चित स्वरूपात. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी धनुष्यबाण चिन्ह हे माननीय सर्वोच्च न्यायालय असेल, माननीय इलेक्शन कमिशन असेल यांनी ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देण्याचा जो ऐतिहासिक निर्णय दिला त्याचवेळी आम्ही हीच कारण भव्य श्रीराम मंदिराचं पण निर्माण झालं होतं आणि प्रभू श्रीरामचंद्राचंच ते धनुष्यबाण आहे. कारण हे धनुष्यबाण हे पेलवणं ही याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेली आणि त्यांच्यात तेवढी ताकद आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत असल्या कारणामुळे एक देवाच्या कृपेने ते धनुष्यबाण आमच्या हाती आलेलं आणि हे विकासाचं धनुष्यबाण आहे आणि याच्या माध्यमातून विकास होतो.